खरं तर मुंबई आणि उर्वरित 28 महानगरपालिकांचे एक्झिट पोलचे अंदाज लोकशाही मराठी आणि रुद्रनं सगळ्यात आधी महाराष्ट्रातल्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत दाखवलेले आहेत। त्यानंतर आपण वळतो आहोत ते म्हणजे अमरावतीकडे। अमरावतीमध्ये भाजप आणि राणा दाम्पत्यामध्ये साटलोट असल्याचं चित्र होतं, मात्र महानगरपालिका निवडणुकांमध्ये नवनीत राणा आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून बिनसल्याचं पाहायला मिळालं। जागा वाटपाचा वाद टीका टिप्पणीपर्यंत गेला। एक्झिट पोलनुसार भाजपला 30 ते 35 जागांचा अंदाज आहे, तर रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला 5 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे। रवी राणा आणि भाजपमध्ये काय आरोप प्रत्यारोप त्यावेळेला प्रचारादरम्यान झालेले होते ते आधी पाहूयात। ज्यांनी लोकसभामध्ये गद्दारी केली, गद्दारी करून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाळण्याचं काम केलं, अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी स्वतः नवनीत राणा सुद्धा उतरले आहे, मी उतरलो आहे की ज्यांनी हिंदुत्वाच्या विचाराला सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांशी हात मिळवणी करून ज्या गद्दारांनी तेव्हा धोका दिला त्यांना जनता धोका देणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे आहेत, कोणी दुसरे तुमचे व्हिडिओ दाखवत असतील ते चायनीज मॉडेल आहे। ओरिजिनल भारतीय जनता पक्ष इथे आहे, बाकी सगळे फक्त आमचे व्हिडिओ वापरणारे आहेत। त्यांना विचारा, अरे बाबा तेरे को तो तेरा पाना तो ठीक ही किया देवेंद्र फडणवीस साहब ने, तू किधर पाना चला रहा है? थोड़ा हम लोगों ने पाना ढीला किया है ना, तेरा गाड़ी भी बंद पड़ जाए, पण उघड नका आमच्या नादी लागू। लोकसभेला गद्दारी करणाऱ्यांना रवी राणांनी इशारा दिला, तर दुसरीकडे मात्र कोण काय बोलावं या संदर्भातला आपण राणे यांनी दिलेला इशारा देखील पाहिला। मात्र एक्झिट पोलचे अंदाज अमरावतीतले काय सांगतात याविषयी आपण विशालजी मी आपल्याकडे येतो। अमरावतीवरती थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करूयात की भाजप आणि रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष यापूर्वी एकत्र, मात्र निवडणुकांमध्ये थोडं चित्र वेगळं होतं। नवनीत राणा या त्यांच्या विरोधात असलेल्याच पक्षाच्या नेत्याला त्या ठिकाणी सपोर्ट करत असल्याचं देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळालं। एक सभा ते भाजपच्या करत होत्या, दुसरीकडे त्यांच्या विरोधात असलेल्यांना देखील सपोर्ट करत असल्याचं दिसत होतं। बिनसलं कुठे, तिथला अंदाज काय विशालजी? अमरावती महानगरपालिकेचा दोन विधानसभा प्रामुख्याने जोडलेला आहे, बडनेरा आणि अमरावती विधानसभा। बडनेराचे आमदार आहेत स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा आणि अमरावतीचे आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सुलभा खोडके। अमरावती शहर हे जवळपास मुस्लिम बहुल शहर आहे, 25-30% मुस्लिम मतदार असल्याचे दिसून येतात। आपल्या एक्झिट पोलनुसार आपल्याला भाजप हा सर्वात मोठा पक्ष एक्झिट पोलनुसार दिसून येतोय, त्या खालोखाल आपल्याला राष्ट्रवादी अजित पवार हा पक्षाचाही निर्णायक चांगल्या पद्धतीने जागा येतील असं आपल्याला दिसून येत आहे। रवी राणा हे बडनेरा विधानसभेमध्ये त्यांचं प्राबल्य असल्याचं दिसून येतं। लोकल भाजपाचे नेते व रवी राणा यांचं सख्य हे पहिल्यापासून नाही आहे, त्याचा परिणाम हा युतीच्या जागा वाटपामध्ये झाला आणि दोघं पक्ष वेगळे लढले, याचा फटका हा भाजपाला बसताना दिसून येतोय। त्यामुळे बहुमतापासून थोडंसं अंतर मागे असल्याचं आपल्याला भाजपा अमरावती महापालिकेमध्ये आपल्या एक्झिट पोलनुसार आपल्याला दिसून येतंय। मात्र इथं सत्तेची चाबी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे असेल असा आपला एक्झिट पोलचा अंदाज आहे। बरोबर आहे अवधूतजी, मात्र नेमकं असं काय घडलेलं होतं की ज्या ठिकाणी नवनीत राणा असेल, रवी राणा हे दुखावले गेले? आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।